आज सॅटर्डे होता आणि त्यांना सुट्टी पण होती. मग आम्ही अचानकच प्लॅन केला की चला आपण कात्रज झूला जाऊयात मुलांना घेऊन. सकाळी पटकन आवरून घेतलं आणि निघालो. आणि मी ना लहानपणापासून, आता मी लहानची मोठी पुण्यातच झाली आहे, सो मी बऱ्याच वेळेस येऊन गेली आहे कात्रजला. पण हे साप जसेच्या तसे, आता मी किती वर्ष झाले, किती लहानपणापासून मी कात्रजला येते आहे, बट साप आहेत तसेच दिसतात. ते इतके सुस्त झालेले आहेत. सगळ्यात जास्त कंटाळा ना इथे चालायचाच आहे. इतक्या लांब लांब ठिकाणी आहेत आणि बरेचसे प्राणी ना एक तर आतमध्ये असतात, एक तर खूप लांबच असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की जवळ असे दिसत नाही. पण ह्यावेळेस आम्ही एवढं लकी होतं, मला टायगर इतका जवळून बघायचा होता. लास्ट टाईम आम्ही लेपर्ड बघितला होता जवळून, बट ह्यावेळेस मला टायगर बघायचा होता आणि ते नशिबात होतं ह्यावेळेस. तो इतक्या जवळून दिसला. इथे तुम्हाला लायन दिसतोय की नाही माहिती नाही, बट खूप लांब होता आणि झोपलेला होता, सो लायन एवढा काही दिसला नाही. बट टायगर खूप जवळून दिसला आणि एवढा मोठा होता, खरंच खूप भीती पण वाटत होती त्याच्याकडे बघून. बट छान होता, कारण की मुलांना आता समजायला लागले, सो त्यांना घेऊन जाणं खूप गरजेचं होतं, त्यांना प्राणी दाखवणं खूप गरजेचं होतं. आणि त्यात आरव एवढा ॲनिमल लवर आहे, त्याला खूप आवडतात प्राणी, त्याला म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याचा. सो मी त्याला दाखवलं की असं असतं झू, कसं असतं. आता त्याला कळायला लागलं आहे म्हणून म्हटलं एकदा तर खरंच नेलंच पाहिजे त्याला. आम्ही नेलं होतं पण तेव्हा तो खूप लहान होता, मग त्याला एवढं कळत नव्हतं त्या. मग नंतर रिलॅक्स झालो आणि बसलो जरा वेळ. खाऊ आणला होता तो खाल्ला आणि घरी आलो, पावभाजी केली. बाय.